हॅलो, सुप्रभात मंडळी. आज थोडा उठलं लवकरच, काम वगैरे आटोपली आईची आणि आज निघायची तयारी करायची आहे. आज निघणार आहे परत मुंबईला जायला आणि दादांना बोलवलं आहे आईने. आज फणस काढतात ते आम्हाला घेऊन जाण्यासाठी. जरा फणस काढायला लवकरच आले, त्यांना पण बाहेर जायचं आहे म्हणून कुठेतरी. तेव्हा चढले आहेत फणसाच्या झाडावर कसे ते. हे बघा शिडी लावून चढले आहेत ते. ते गाय कशी येते ते खायला. फणस उतरवायचं काम चालू आहे मंडळी. पोटियो फणस आहे, पोटियो. अशा प्रकारे उतरवला जातो, म्हणजे तो पडला तर खराब होतो ना म्हणून. बघा इथून गाई पण आल्या अशा प्रकारे. आणि झाल्यात आता फणस काढून, 2च काढलेत. नसताना वजन घेऊन जायला म्हणून. दादा पण उतरतायत वरतून. चला घेऊन जाता. नमस्कार मंडळी, कशा सर्व बऱ्यात ना. आज आम्ही सकाळी आलो पहाटे गावावरून. इकडे पनवेलला उतरलो आहोत आणि सगळं आता आवडलं आहे. आपण इकडे बसलं आहे बघा. जरा ऊन पडलं आहे कडक. सगळी तयारी चालू आहे अशी. बॅगा वगैरे लावून घेतलं आहे. इकडे बघा इथे मेन चालू आहे फणसाची भाजी बनवायचं. हे बघा मंडळी, गावावरनं फणस घेऊन आलो आम्ही. तर त्याची भाजी बनवायचं चालू आहे. ते बघा मंडळी, आई फोडून त्याला साफ करतात. त्याचं पूर्ण असं चीक भरपूर येतो ना त्याच्यातून. सगळं असं फोडून घ्यावं लागतं तेल लावून. याची मस्त अशी भाजी करणार आहे फणसाची. कोणता कसं वाटलं मग गावी? हो, यावेळी गरम खूप होत होतं, ऊन भरपूर होतं. मग अजून एक फणस इथे ठेवलं आहे. तिकडच्या फणसाच्या भाजीचे व्हिडिओ तर तुम्हाला बघायला मिळतीलच. गावी बनवले आहेत, काढून घेतात कसं ते. याची भाजी बनवतात म्हणजे या घराची भाजी तुम्हाला बघायला मिळेलच आता या व्हिडिओमध्ये. आणि भाजी बनवण्यामागे मेहनत खूप असते बघा. सगळं फोडून असं साफ करून घ्यावं लागतं पूर्ण. यातला पण साफ करून चेचून घ्यावं लागतं. भरपूर वेळ लागतो याच्यामध्ये बघा. हे बघा, हे गरे पिकले नाहीये. ते कसं आता या महिन्याभरात ते पिकतील आता असं. त्याच्यानंतर भाजी नाही बनवते. वटपौर्णिमेपर्यंत पिकतात ते फणस. फणस चालू आहे. साफ झाल्यानंतर मला दाखवतो मग पुढची काय कसं काय बनवतात ते भाजी. अनामिका पण आली बघा. आमच्या पाठीपाठीच येते अनामिका. आम्ही कुठे पण गेलो ना लगेच येते शोधत शोधत आली.
ना नमिका पिल्लू. इकडे नको ती करायला काय देणार नाही. नाही जुनच आणायचं असंच कौतरुक आणलं तरी हे बघा असे घरी काढून घेतले जातं. हे बघा मंडळी आता भाजीची तयारी झाली आहे. हे सगळं आता सोलून वगैरे ठेवलंय बघा. आणि ह्या हटा असे कट करून घेतल्यात. साल वगैरे पण सालं काढले ते बघा सर्व. ह्यांना त्याच्यावरचं आवरण काढून आता ह्यांना मी जरा मस्तपैकी एक शिजवून आदर घेणार. ठेवणार आणि त्याच्यामध्ये हे नंतर घालणार. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालणार आणि ह्यांना उकडून घेणार मी पहिल्यांदा. ओके आई ते तयारी करते फोडणीची. ते बघा मंडळी ते या अटलामध्ये उकडायला ठेवल्यात हळद मीठ टाकून त्याच्यामध्ये. आणि इथे फोडणीची तयारी चालू आहे. लसूण कढीपत्ता ठेचून घेतला आहे. मसाले मीठ आणि हे गरे टाकणार त्याच्यामध्ये. मोहरी टाकली तेल टाकणार. घातली फोडणी घातली आहे. ते अटल शिजून झालं की त्यात घालणार ना आणि मग शिजायला ठेवायचं जरा वाफ काढायची. मग आपली फणसाची भाजी रेडी होणार मंडळी. आपल्यानुसार मसाला मीठ घालायचा आपल्या चवीनुसार. हळद मसाला मीठ. हे बघा मंडळी भाजी अशा प्रकारे रेडी झाली आहे. मस्त शिजून घेतली आहे आईने. अटूल पण टाकल्यात ना शिजून. फणसाची भाजी रेडी. मंडळी आम्ही आता जेवायला बसलोय. या सर्वांनी जेवायला मस्तपैकी अशी फणसाची भाजी रेडी. भात ताक पण घेतलं इथे बघा. भाजी इकडे आहे बनवली आहे मस्त रेडी झाली. या सर्वांनी जेवायला आमता बसले इकडे. खूप गरम होते. लाईट पण गेली आताच. या सर्वांनी जेवायला मंडळी. आता मी थोडीशी भाजी टेस्ट करून बघतो. बघूया कशी झाली आधी फणसाची भाजी. गावी खाल्ली होती तर इकडे आल्यावर टेस्ट करते. मस्त झाली भाजी. मला कशी झाली भाजी. इकडे बघा आमचं काय चालू आहे. हे बघा ही आहे भेळ. आणि आता संध्याकाळी आहे बघा आणि आम्ही भेळ खात बसतोय बघा इकडे. आता जरा टेस्ट करणार आहे भेळची. इकडे बघा हे बघा आई इकडे मिक्स करते बघा दिसते. आणि इथे ही चटणी आहे आतमध्ये भेळमध्ये. हे बघा पण चटणी थोडीशी आंबट वाटते. नाही आंबट आहे आई बोलते. हे बघा इथे घातली आईने. जरा आम्ही बघणार आहे टेस्ट करून चटणी त्याच्यामध्ये ओतून चटणी जरा घालायची आणि बघायचं जरा कशी लागते ना. बघूया काय खाऊन. थोडंसं सॉस सारखं आहे ना. सॉस सारखी वाटते मला तर. बघा अशा प्रकारे भेळवाली भेळ खायला या सर्वांनी. पण ही मी फर्स्ट टाइम खाणार आहे. ही मी कधी खाल्ली नाही. हे कोणी खाल्ली आहे सांगा जरा. कोणी खाल्ली असेल तर सांगा बरं. चौपाटी भेळपुरी मस्त आहे ना. अशा पण भेळ असतात. हे बघा काय विचारू नका आता. काय नवीन नवीन निघेल काय काय. हे बघा त्याच्यामध्ये शंकरपाळी सुद्धा आहे बघा. दिसते तुम्हाला. हे बघा हे बघा शंकरपाळी सुद्धा आहे बघा. हां दुसरी पण आहे ना. आता जरा टेस्ट करून बघते काय. संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही बघा इकडे मस्त असं टेरेसवर जरा फेऱ्या मारायला आलो आहे. तिकडे दादा इकडे चेतन सुद्धा आहे. आणि इथे बघा मग अशी संध्याकाळी ना मस्त वडापाव आणला होता खायला. तरी बघा एक्स्ट्रा वडे पण आणले होते मस्त गरम. तर ते उरले ते मी आता घेऊन आले. पाण्याची बॉटल आणि हे. पण मॅडम इकडे हे बघा ती पण आली आहे. हात नव्हते जेवढे दिसते तुम्हाला. हे बघा हे बघा अनामिका इथे बसले माझ्या मांडीवर. हे बघा तर छान अशा आम्ही मस्त आता वडा खाऊन घेतो. कारण नाहीतर मग तो तसाच राहून जाणार ना. आईने आता पाठवून दिला चेतनकडे. आणि ही पण ओरडत होती. ही ओरडा करत होती. खूप ओरडा करत होती. इकडे बसली आहे बघा. इकडे बसली आहे. हे बघा दिसते तुम्हाला.
माझ्या मांडीवर बसली इथे अशी बघा, ओरडाओरडा करत होती. कसं वाटतंय चेतन वरती? थंड ना? चेतन काहीतरी करतोय मोबाईलमध्ये. या तुम्ही पण खायला.